सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढलं। त्यामुळे सकाळीच सखल भागामध्ये पाणी साचलं आणि अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आता आपण आहोत कणकवली आचरा मालवण ह्या रस्त्यावर। आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये की जवळजवळ कमरे एवढं पाणी आहे। ते ड्रम जे आहेत ते पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत। सकाळी 7 वाजता ह्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। आता 3 तास होऊन गेलेत, अजूनही पाणी असंच आहे। पाऊस जरी थांबला असला तरी हे संध्याकाळपर्यंत पाणी ओसरेल असा इथले ग्रामस्थ जे आहेत ते अंदाज व्यक्त करतायत। एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच सखल भागांवर अशा पद्धतीने पाणी आहे। हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे। वाहतूक पोलीस इथे तैनात आहेत। येणाऱ्या जाणाऱ्यांना या मार्गावरून अडवलं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीला सुद्धा पूर आला आणि कुडाळ शहरामध्ये पाणी शिरलं। त्याचबरोबर सावंतवाडीतील तेरेखोल नदीने पहिल्यांदा धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचं या रात्रीच्या मुसळधार पावसाने जनजीवन जे आहे ते विस्कळीत केलं आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।